प्रत्येक घरामध्ये ही आवर्जून भाजी केली जाते। तर भाजीसाठी आपण एक कांदा बारीक कापून घेतला आहे, लसूण आणि आले, 1 चम्मच जिरे, अर्धा चम्मच धनिया पावडर, अर्धा चम्मच गरम मसाला, 1 चम्मच हळद, चवीनुसार मीठ घ्यायचे आहे, 7 ते 8 मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, तसेच कोथिंबीर घ्यायची आहे। सुरुवातीला मी हे दाणे स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहे। कढईमध्ये ते आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत। तर त्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ते मिक्सरच्या भांड्यातून सरस मी हे पेस्ट काढून घेतली आहे। 2 पळ मी तेल घेतले आहे, त्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा, छान असा लालसर होईपर्यंत आपल्याला तो परतून घ्यायचा आहे। आता कांदा पण छान असा होऊ देऊ, त्यामध्ये हिरव्या मिरचीची मी पेस्ट घातली आहे, 2 ते 3 मिनिट छान असं होऊ द्यायचं आहे। यामध्ये धनिया पावडर घालायची आहे, त्यानंतर हळद घालायची आहे, थोडासा गरम मसाला यामध्ये आपल्याला घालायचा आहे। छान असं आपण सर्व परतून घेऊ। आता यामध्ये आपण जी दाण्याची पेस्ट काढली आहे ते टाकायचे आहे आणि सर्व मिश्रण आता आपण परतून घेऊ। त्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे परतून घ्यायचं आहे। आता आपल्याला यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचे आहे, उकळ्या काढून घ्यायचे आहे। आता यावर आपण कोथिंबीर, तुम्ही सुद्धा नक्की करून पहा, अशा साध्या